तर आजपासून सुरू झाली शिंगणापूरची विशाल तीर्थयात्रा म्हणजेच आमच्या गावची यात्रा. आता यात्रा आहे म्हटल्यावर साधी सिंपल साडी वेअर करावीच लागते, कारण साईडची सगळी माणसं येतात, घरातली पण सगळी पै पाहुणे येतात. त्याच्यामुळे खरं साडी लई सिंपल असं वाटत नाही तुम्हाला. ह्याच्या आधी ना कसं पण राहिलेलं चालतंय, खरं या 2-3 दिवसात ना जरा चांगलंच राहायला लागते. म्हणाय नको सगळ्यांनी किती आदर्श सून आहे बाबा. एक चांगली सून तर आहेच मी, पण त्याचबरोबर ना मला जर कोण वाईट बोललं, बाहेर असो घरचं असो, मी ना त्याला सुट्टी देत नाही. हे मात्र खरं, मी माझं पण काय लपवत नाही. आता हा विषय ना इथं बोलायचाच नव्हता, पण फक्त सुनेचं एक नाव निघलं म्हणून मी सगळं हे बोलले. बरं ते सगळं जाऊ दे, आपला साडीचा विषय चालू होता. साडी तर नेसले होते, पण ती काय मला लय वेळ झेपणार नव्हती, त्याच्यामुळे मी 2-3 तासात लगेच काढली आणि मी ना यात्रेत जायला तयार झाले. तसं मी जाणारच नव्हते, कारण आमचं ना दोघांचं किरकोळ कारणावरून एक छोटं भांडण झालं होतं आणि प्रत्येक सणाला हे होतंच. नंतर ना मुलांकडे बघून आणि माझ्याच मनाला वाटलं की नको असं करायला, आपल्याशिवाय त्यांना तर कोण घेऊन जाणार आहे बाहेर, म्हणून ना पटकन आवरलं आणि घेऊन गेलो. आधी तर नाही ट्रेन दिसली आम्हाला, त्यात नारायणी फुल कॉन्फिडन्सने म्हणली की मी बसणार आहे. त्याच्यात बसल्यावर मात्र नाही भित्री भागूबाई एवढी भिहायला लागली ना, सम्राट मात्र माझा धाडशीपणानं बसला होता. आणि आम्ही ना मुलांच्यासाठीच आलो होतो, मुलं काय करतील काय मागतील ते सगळं आम्हाला द्यायचं होतं. कशात बसणार होती त्याच्यात पण सगळ्यात आम्ही बसवलं त्यांना, कारण आम्ही घरातूनच ठरवून गेलो होतो की स्वतःसाठी तर काय करायचं नाही, फक्त मुलांच्यासाठीच करायचं, कारण आमची इच्छाच नव्हती जायची बाहेर. आणि मुळात ना खरं कारण सांगते, गेल्या वर्षी ना नारायणी हरवली होती, तेव्हापासून आम्ही कानाला खडा लावलाय. आमच्या अशा हलगर्जीपणामुळेच ती हरवलेली, नंतर लगेच सापडली म्हणून बरं. म्हणून ना या वर्षी काही एन्जॉय केला नाही एवढा, बघू पुढच्या वर्षी करू असंच आम्ही ना गेल्या वर्षी पण म्हणलं होतं, पण आज पण काही झालं नाही आमच्याकडून. बरं असो, कधी तर होईल. बाकी तर सगळं ठीक आहे हो, पण हे खाऊच्या गाड्या बघून कोणाला कंट्रोल होईल सांग. आणि आता जत्रा आहे म्हटल्यावर एवढं तर आपण करूच शकतोय ना, मग काय आम्ही पाहिजे तेवढं खाल्लं आणि मग घरी निघून आलो.